नमस्कार, मी सुवर्णास रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज मी बनवत आहे तिळाचे लाडू. तर घेतले मी इथे 1 वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी गूळ, तूप आणि थोडेसे बडीशेप भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत, मी आता काढून घेते. आता टाकते यात तीळ. तीळ जास्त नाही, 2 मिनटं एक आपल्याला भाजून घ्यायचे, कारण तीळ जास्त वेळ भाजले तर परत त्याला करवटपणा असा येतो. त्याच्यामुळे 2 मिनटात आपल्याला हे काढून घ्यायचे. तीळ आपले भाजून झाले, मी तीळ काढून घेते. यात टाकते बडीशेप. बडीशेप पण आपली भाजून झाली. आता मी यात टाकते गूळ. पातेले घेतले, त्यात गूळ टाकते. थोडंसं यात आपल्याला तूप टाकायचं आहे. आपली चाचणी व्हायला जास्त वेळ लागत नाही, एक 5 मिनिटामध्ये आपली चाचणी पूर्ण होईल. आता आपली चाचणी झाली का ते आपण चेक करून बघूया. एका वाटीत पाणी घ्यायचं, असं चेक करून बघायचं. असा गोळा झाला नाही अजून आपला तयार. एकाच जागी टाकल्यानंतर गोळा झाला का ते आपली चाचणी झाली अशी समजायची. आता चाचणी झाली का आपली ते मी इथं बघणार आहे. हे बघू शकता, याचा गोळा बनलेला आहे. आता आपली चाचणी झाली असे समजायचे. तर आता मी इथं गॅस बंद केले. आता तीळ टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे जे भाजले त्याची साल काढून त्याला मिक्सरमध्ये जाडसर असं फिरवून घेतले एक वेळेस. बडीशेप. आता याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे. आपलं मिश्रण आता झालेलं आहे, हे मी काढून घेणार आहे एका डिशमध्ये. त्याला गरम गरमच याचे लाडू बनवावं लागतील, नंतर ते घट्ट होते जास्त. आपल्याला तूप लावून मी याचे असे छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे. आपल्याला जसे पाहिजे तसे छोटे लहान मोठे असे बनवू शकतो आपण. मी इथं आपले सगळे लाडू बनवून घेतले. तुम्ही पण असेच लाडू करून बघा, कसे झाले मला नक्की सांगा. आणि मी केले ते कसे झाले ते पण सांगा. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया दुसऱ्या नवीन रेसिपीसोबत.